नमस्कार. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज वाळवण रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत बटाटा आणि साबुदाणा यांचे वेगवेगळे 4 ते 5 प्रकार आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कोणते कोणते प्रकार बनवणार आहोत ते. त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटा कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पावशेर साबुदाणा आपण कढईमध्ये मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. सतत हलवत राहायचे. साबुदाणा थोडासा फुलला, थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा. गॅस एकदम मंद ठेवायचा आणि साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. थोडासा गोल्डन कलर आला साबुदाण्याला किंवा तोंडात टाकून बघायचा एक दाणा, पटकन फुटतो. नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाजून झालेला आहे आपला साबुदाणा. आता गॅस आपण बंद करून देऊ आणि साबुदाणा थंड होईपर्यंत आपण बटाट्याची साल काढून घेणार आहोत. बटाट्याची साल काढल्यानंतर हे बटाटे आता आपण किसणीने किसून घ्यायचेत किंवा हाताने चुरून घेतले तरी चालतील. शक्यतो किसणीने किसूनच घ्या, म्हणजे आपले जे प्रकार करणार आहेत आपण ते पुढचे छान होतील. एकदम मऊ मस्त शिजलेला आहे बटाटा. लहान लहान बटाटे घेतलेले आहेत मी, त्याच्यामुळे 2 शिट्ट्या करून घेतल्या. तुमचे बटाटे जर मोठे असतील तर 3 किंवा 4 शिट्ट्या करून घ्या, म्हणजे असा मस्त मऊ शिजतो बटाटा. जेवढा बटाटा मऊ शिजेल तेवढे आपले पापड्या किंवा चकली छान होणार आहे. छान मळून घ्यायचं आहे. आणि आता आपला साबुदाणा थंड झाला असेल ते आता मिक्सरला लावून घ्यायचा आहे. फिरवून बारीक त्याची पावडर तयार करायची आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि ह्याची पावडर बनवून घेऊ. एकदम बारीक पावडर बनवायची आपल्याला आणि चाळणीने चाळून या बटाट्यामध्ये मिक्स करायची. तारेची चाळणी घेतलेली आहे मी. तुमच्याकडे जर ह्याच्यापेक्षा बारीक चाळणी असेल तर ते पण घेऊ शकता तुम्ही. हे राहिलेलं परत एकदा अजून टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं. या राहिलेला साबुदाणा पण लावून घेऊ आता आपण मिक्सरला. झालेले आपले आता पावडर बनवून. आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान. तुम्ही जर हे फक्त उपवासालाच खाणार असाल तर फक्त मीठ आणि हिरवी मिरची आपण घालायची आहे. जर तुम्हाला एरवी पण खाणार असेल तुम्ही तर लसूण, कोथिंबीर, जिरे वगैरे घालू शकता तुम्ही. मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ आणि हिरवी मिरची घातलेली. मी लाल मिरची पावडर पण घालू शकता ह्याच्यामध्ये. छान लालसर कलर येतो. छान आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचे आणि घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. छान मळून झालेलं आहे आता आपलं. हा गोळा आपण काय करणार आहोत, वाफवून घेणार आहोत. ह्या स्टेजला थोडंसं मीठ वगैरे टेस्ट करून बघायचं. कमी जास्त असेल तर आत्ताच मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. तर हा गोळा आपल्याला पातेल्यात ठेवायचा आहे. गॅस चालू करून आता कुकर ठेवून देऊ आपण गॅसवर. आणि पातेल्यामध्ये हा गोळा ठेवून कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं, जाळी ठेवायची आणि आता हे पातेलं आपण कुकरमध्ये ठेवून द्यायचं. थोडंसंच पाणी घालायचं आणि वर घट्ट असं झाकण ठेवायचं, म्हणजे पाणी वाफेचं आतमध्ये जाणार नाही. मी डबा ठेवून देते आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर म्हणजे छान असं वाफतं आहे आपलं पीठ. जेवढं जास्त छान वाफवल तेवढं आपले प्रकार छान होणार आहेत. म्हणून 4 शिट्ट्या करून घ्या तुम्ही. आणि थंड झाल्यानंतर कुकर काढून घ्यायचा आणि हे पीठ परत एकदा परातीमध्ये काढून छान मळून घ्यायचं. हे पीठ परत किती छान शिजले बघा आपलं पीठ. गरम आहे त्याच्यामुळं चमच्याने आपण मळून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर परत हाताने छान मळून घ्यायचं. आता ह्याच्यानंतर एक छोटासा गोळा मळून घेऊ आणि आपण साच्यामध्ये घालून घेऊ. साच्यामध्ये आपण हे टाकलेले
चकलीची प्लेट घातलेली. सुरुवातीला आपण याची चकली बनवून घेणार आहोत. छान शिजले आपलं पीठ. लहान मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा चकल्या. किती छान चकली आली बघा. एकदम मऊ शिजलेले आहे आपलं पीठ. सगळे थोडं थोडं प्रकार करून दाखवते तुम्हाला, कारण सर्व जर करत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता आपण काय करणार आहोत, पापड्या करणार आहोत. तर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. 2 प्लॅस्टिकचे पेपर घ्यायचे. एक खाली ठेवायचा, मध्ये गोळी ठेवायची आणि वरून दुसरं प्लॅस्टिक ठेवून तांब्याने दाबून घ्यायचे. खूप छान पापड्या बनतात आणि चौपट फुगते ही पापडी. आपल्याला मशीनची गरज नाही, कशाचीच गरज नाही. इथं फक्त तांब्याने दाबून घ्यायचे आणि प्लॅस्टिकवर एकदम पटपट होऊन जातात ह्या पापड्या. एका किलोमध्ये हे मी करून दाखवले तुम्हाला. तुम्ही अर्धा किलोचं प्रत्येक प्रकार करून बघू शकता. आणि आता आपला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे, हे जर दोन्ही प्रकार आपल्याला नाही जमले तर हा तिसरा प्रकार आहे आपला सांडगे. सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही. सांडगे करून घ्यायचे. हे सांडगे खूप छान तेलामध्ये एकदम फुगतात आणि खायला पण खूप भारी लागतात. एकदम थोड्या तेलामध्ये तळून निघतात हे. तळलेले शेंगदाणे, हिरवी मिरची ह्याच्याबरोबर खूप भारी लागतात हे सांडगे आणि करायला पण एकदम सोपे आहेत. आता आपण चकल्या केल्या, पापड्या केल्या, सांडगे केले. आपल्या पापड्यांना जर असे साईडने चिरा वगैरे जात असतील तर काय करायचं, किंवा विक्रीसाठी ज्यांनी एखाद्या कोणाला लागत असतील तर काय, आपल्याला सगळे शेम आकारामध्ये पाहिजेत ना, तर त्याच्यासाठी आपण शेम आकाराच्या पापड्या करून बघू. आता त्याच्यासाठी काय करायचं, पहिल्यासारखंच पापडी आपण तांब्याने दाबून घ्यायची आणि तोच तांब्या नंतर प्लॅस्टिक काढून घ्यायचं आणि त्याच तांब्याने पालथा घालून एकदम गोल पापडी करायची. ज्यांना सर्व पापड्या सेम आकाराच्या पाहिजे त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे, किंवा विक्रीसाठी लागत असतील तर. एकदम मस्त अशा पुरीसारख्या गोल पापड्या होतात. त्याने तांब्याने दाबून घ्यायचे आणि साईडचे हे जे आहे ते आपण बॉबी म्हणून किंवा जे पापडी बनवतात ते पापडी म्हणून तळू शकतो. ते पण आपण टाकायचं नाही माघारी, ते पण वाळत ठेवायचं. ते पण तळल्यानंतर खूप भारी लागतं ते आणि जास्त फुगतं ते पण. किंवा तुमच्याकडे जर पापडीची हे असेल, प्लेट असेल, तर ह्याच सोऱ्यामध्ये पापडीची प्लेट घालायची आणि पापडी बनवून घ्यायची. किंवा कुरडईची जरी प्लेट घातली तरी कुरडई पण खूप छान होते ह्याची. नक्की करून बघा. आणि ही आयडिया माझी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणता प्रकार जास्त आवडला ते पण सांगा कमेंट करून. जे आता वापरून जे शिल्लक राहिलेले सोऱ्यामधलं पीठ ते काढून घ्यायचे आणि त्याचे पण असे सांडगे घालून घ्यायचे, कारण ते खूप थंड झालेले. त्याचे सांडगे करून घेऊ. 4 ते 5 प्रकार ह्याचे आपण बटाटा आणि साबुदाण्याचे बनवू शकतो. त्याच्यासाठी फक्त एकच व्हिडिओ बघायचा आणि 4 ते 5 प्रकार बनवायचे. अर्धा किलोचं मी सर्व बनवून घेतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी 1 किलोमध्ये सर्व प्रकार दाखवले. तर तुम्हाला ही आयडिया माझी कशी वाटली, आवडली का नाही ते कमेंट करून नक्की कळवा मला. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब